नमस्कार मंडळी, आज आपल्या शो मध्ये आलेले आहेत. एक मिनिट. इथं तंबाखू ठेवले दिसतंय? नाही, एवढं नाही कळतंय. नाही ना? मग करा सुरू. हा. नमस्कार मंडळी, आज आपल्या शो मध्ये आलेले आहेत सरकारी सफाई कर्मचारी. आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण काय उत्तर येतात ते पाहूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की असं जनतेचं म्हणणं आहे की तुम्ही सफाई, जे तुमचं काम आहे, तुम्ही सफाई कर्मचारी म्हणून काम करता, तर तुम्ही ते काम बरोबर करत नाही. सर्वत्र ठिकाणी घाण असते, भिंती थुंकून थुंकून रंगलेल्या असतात आणि तुम्ही काहीही काम करत नाही. तुम्ही एक रेलीवर ठेवलेला आहे आणि तुम्ही फक्त पगारच्या वेळेस पगार घेता, अर्धा पगार स्वतः घेता, अर्धा पगार त्याला देता आणि तुम्ही अजिबात काही काम करत नाही. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कोण भाडकाव म्हटलं काम करत नाही? कुणी लावलं रेलीवर? तुमचं म्हणणं काय, आम्ही का नुसतं तुम्ही थुकत राहायचं, आम्ही साफ करत राहायचं का? तुम्हाला अक्कल नको थुकायची कुठं काय, कुठं घाण करायची? हम्म? तुमचं म्हणणं नुसतं तुम्ही घाण करता आणि आम्ही साफ करायचं. आणि आम्हाला काय सरकारने काय काय हातात जे हे ते सगळं असं सामान दिलंय का? हाय त्या सामानात करतोय ना. मग आमच्या उद्या आम्हाला काय आलं तर आमच्या पोराबाळांना काय तुम्ही येणार सांभाळायला? मग तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की सफाई खात्यामध्ये पीटी केसेस म्हणतो आपण त्यांना, म्हणजे वारसा हक्काने नोकरी मिळते. म्हणजे तुमची नोकरी तुमच्या मुलाला मिळेल, तुमच्या मुलाची नोकरी ही त्याच्या मुलाला मिळेल, असं सफाई खात्यामध्ये होतं. तर तुमची इच्छा अशी आहे का, तर तुमचा मुलगा ग्रॅज्युएट झालेला आहे, आम्हाला माहिती आहे, तर त्यांनी तुमची नोकरी पुढे जाऊन घ्यावी असं तुम्हाला तुमच्या मनात अशी इच्छा आहे का, असं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? आता बघा, त्याच्या नशिबाने झालं चांगलं तर ठीक आहे, नाही तर माझ्या जागेवर माझ्या जागेवर लावलं चांगलं आहे ना. सरकारी नोकरी आहे. सरकारी नोकरी म्हटलं सगळं सेट नाही का? मी तर लावून राव, काय नाही झालं मी तर लावून येतो. तर माझा तिसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की सफाई खात्यामध्येच पीटी केसेस, म्हणजे वारसा हक्काने ज्या नोकऱ्या मिळतात, म्हणजे तुमच्या वडिलांची नोकरी तुम्हाला मिळाली, तुमची नोकरी तुमच्या मुलाला मिळायला पाहिजे, तुमच्या मुलाची नोकरी त्याच्या मुलाला मिळायला पाहिजे, असं सफाई खात्यात का होतं? कारण की सरकारी सफाई खातं याच्यामध्ये कामानुसार इथे परीक्षा नसतात काहीच, बरोबर आहे? मग याच खात्यामध्ये पीटी केसेस का असतात? का असं आहे का की सफाईची कामं ही तुमच्या लोकांनीच केली पाहिजे, असं काही आहे का? मग याच खात्यामध्ये पीटी केसेस का आहेत आणि बाकी खात्यांमध्ये असं का नाहीये, याचं तुम्हाला उत्तर माहिती आहे का? आणि असं का आहे, तुम्हाला काय वाटतं?